पर्ल असताना ते डायमंड झाले. त्यांचा अचिव्हमेंट जे आहे ते डायमंड झाले. त्याचबरोबर ते एक्झिक्युटिव्ह डायमंड झाले. म्हणजे विदर्भातले पहिले आमचे कोमलसिंगजी चव्हाण सर आणि देवीदासजी आडे सर एकाच दिवशी ते एक्झिक्युटिव्ह डायमंड झाले. आणि काहीच एक चांगलं अर्निंग त्यांनी या धन्वंतरी प्लॅनच्या माध्यमातून केलं. त्याचबरोबर त्यांचा 76वा वाढदिवस साजरा करायचा दुसऱ्या दिवशी, परंतु पहिल्याच दिवशी त्यांना ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला आणि ते आपल्यातून निघून गेले मित्रांनो. परंतु मित्रांनो, या धन्वंतरीचा जो परिवार आहे, ही जी इंडस्ट्री आहे, या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना जी आपल्याला सिक्युरिटी आहे, सिक्युरिटी म्हणजे नॉमिनी बेस्ड बिझनेस ज्याला म्हटलं जातं, आणि ते आज खरोखर जे या धन्वंतरीच्या माध्यमातून देवीदासजी आडे सर आपल्यात राहिले नाही, परंतु त्यांनी केलेल्या कामाचा जो मोबदला आहे या सिस्टमच्या माध्यमातून त्यांचा जो मोबदला आहे तो त्यांच्या फॅमिलीच्या नावे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, आज सगळ्यांच्या साक्षीमुळे आज या धन्वंतरीच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराला, धन्वंतरी परिवाराच्या माध्यमातून जो काही आपण चेक दिला जाणार आहे, कारण 4-5 महिने झाले ते फेब्रुवारीमध्ये आपल्या जानेवारीमध्ये गेले, परंतु त्यांची मिसेसची जी KYC होती ती अर्धवट होती, त्याला प्रोसेसला वेळ लागला. आणि आतापर्यंत 4 ते 5 महिन्याचं जे उत्पन्न आहे त्यांना आपण चेकच्या स्वरूपामध्ये आज तुमच्या सगळ्या समोर आपण त्यांना देणार आहोत. आणि हे देण्यासाठी आपल्या धन्वंतरी परिवाराचे क्राऊन एम्बेसिडर संजयजी चौधरी सरांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. आणि त्यांना चेक द्यायचा आहे. त्यांचे देवीदासजी आडे सर यांचे चिरंजीव निलेश आडे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आपण चेक तो देणार आहे. आणि हा किती रुपयाचा चेक आहे सर, याच्यामध्ये आता अमाऊंट आपण बघूया. शेवटी 1 आहे, त्याच्या आधी 5 आहे, त्याच्या आधी 4 आहे, त्याच्या आधी 2 आहे, त्याच्या आधी 0 आहे, त्याच्या आधी 6 आहे. 6 आकडी संख्या आहे. आणि ती संख्या आहे 6,02,451 रुपयाचा चेक. मित्रांनो, ही धन्वंतरी आहे. या धन्वंतरीच्या माध्यमातून केलेल्या कामाचा मोबदला त्यांना पिढी दर पिढी हा मिळत राहणार आहे. हे इथं मेसेज घेऊन आज आपण जायचं आहे. ऍक्च्युली ही आनंदाची गोष्ट नाही. आडे सर रात्रीचा दिवस करत होते. आडे सरांनी तितके कष्ट उपसले, क्वचितच कोणी उपसले असतील. या वयातही ते फील्डमध्ये जायचे, LDP यायचे, लोकांना आणायचे, OPD घ्यायचे, सतत 24 तास धन्वंतरीचा विचार करणारा माणूस होता आडे सर. त्यांची माझी वेगळी आणि विशेष मैत्री होती. आणि ते मृत्यू होण्याच्या 2 दिवस आधीच आमचा दीर्घ फोन झाला होता. आणि मी त्यांना असं म्हणालो होतो की सर, आता तुम्ही कुठे जाणं सोडा, आता तुम्ही आमच्यासाठी आशीर्वादापुरते. तुम्ही फक्त स्टेजवर या, LDPला या, कार्यक्रमाला हजर राहा. तुम्ही जास्त कष्ट करू नका आता, कारण तुम्ही जे करायचे ते कष्ट करून चुकलेले आहेत. पण ते मानलं नाही त्यांनी, ते सतत कामात राहिले. म्हणजे एक चांगला सद्गुणी आणि प्युअर हार्टेड असा एक माझा मित्र तो गेलेला आहे. आणि ते गेल्यानंतर मी एक पोस्ट टाकली होती जी अनेकांच्या लक्षात आहे की तेल खतम खेल खतम. माणसाचं आयुष्य काय, दिव्यातलं तेल संपलं की वाद विसते की नाही. 2 वाक्यात काय, तेल खतम खेल खतम. जायला नव्हते पाहिजे ते. त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे शेवटच्या काळामध्ये दुर्लक्ष पण केलं. वेळेवर डॉक्टरांकडे गेले नाही, औषधं घेतलेली, सतत कामात राहिले. मी त्यांना सांगत होतो अनेकदा, पण तरी सुद्धा मानवी स्वभाव या मला पण अनेक लोक सांगतात, पण मी तेच करतो. हा स्वभाव आहे आपला. आपण कुणाचे ऐकत प्रॉब्लेमच आहे आपला. तर त्यांचे चिरंजीव आलेले आता त्यांच्या मिसेससाठी आडे सरांच्या, कारण त्या नॉमिनी आहे, हा चेक आपण त्यांच्या चिरंजीवाकडे देत आहोत. पण या निमित्ताने मी त्यांच्या चिरंजीवांना सांगेन, निलेशला, की आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे. येस ऑर नो? त्यांनी जे उभं केलंय साम्राज्य, त्यांनी एवढे लोक जोडले, रात्रीचा दिवस केला, रिलेशन प्रस्थापित केले, तर तुम्हाला ती सगळी जबाबदारी आता स्वतःच्या खांद्यावर घेतली पाहिजे. फील्डमध्ये गेलं पाहिजे, ट्रेनिंग घेतली पाहिजे, LDP घेतले पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, काही लोकांसाठी सिस्टीम लावल्या पाहिजे, अवॉर्ड दिले पाहिजे. हे सगळं निलेश आडे यांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो मी. आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी या व्यवसायामध्ये आडे सरांचा हा वारसा आहे आपण एवढ्या जिद्दीने चालवावा. कारण वारसदार म्हणजे फक्त पैशाचे वारसदार नाही, तर जबाबदारीचे पण वारसदार असं आपल्याला अभिप्रेत आहे. ही धन्वंतरीची किमया आहे. एखादी व्यक्ती आपली डिस्ट्रीब्युटर झाली, पण काही कारणाने मरण पावली, तर त्या वारसदाराच्या नावाने हा बिझनेस ट्रान्सफर होतो. त्यांना उद्या काही झालं 5-10 वर्षांनी, 20 वर्षांनी, तर त्यांच्या वारसदाराच्या नावाने ट्रान्सफर होतो. असा हा जनरेशन टू जनरेशन म्हणजे पिढ्यान पिढ्या जाणारा व्यवसाय आहे.
ओके, सगळ्यांना साक्षीने देतो. पण मला असं वाटतं मी एकट्याच्या हाताने देण्यापेक्षा पुन्हा सगळे डायमंड मागे उभे राहिले त्या फोटोमध्ये पण आपल्याला जरा एक अविस्मरणीय होईल. हा चेक आहे 6,02,451 रुपयांचा आणि आडेसरच्या मिसेसच्या नावाने, जिजाबाई देवीदास साडे या नावाने आणि 17/7/2025 आजच्या तारखेला आपण देतो. 19 यात पण 17 साली थँक्यू. आता लास्ट प्रोग्राम आणि